उपनगर येथील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी दिल्लीत जेरबंद. बहनवाल गँगच्या म्होरक्यासह इतर 3 आरोपी गजाआड. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धर्मनाथ अपार्टमेंटसमोर सम्राट चौक भीमनगर येथे फिर्यादी मयूर विजय रोहम हे थांबले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेले विजय बहनवाल उर्फ चंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर यांनी फिर्यादी यांना पकडले. मागील भांडणाची कुरापत काढून मयूर वेद व रोहित महाले यांच्याविषयी विचारपूस केली. तसेच फिर्यादी यांना हाताच्या बुक्क्याने पोटात व छातीत मारले. तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले. म्हणून फिर्यादी मयूर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार झाले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने गुन्ह्यातील सर्व आरोपितांचा तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून तपास सुरू केला होता. आरोपितांबाबत माहिती काढली असता आरोपी विजय बहनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवून राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सदरची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, डी.के. पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत हे राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे रवाना झाले होते. आरोपितांचा शोध घेत असताना दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आरोपी हे राजस्थान, हरियाणा येथून दिल्ली येथे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनजवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात त्यांचा शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसून आले. संशयित आरोपी नामे विजय उर्फ छंगा सरबजीत बहनवाल, राहुल अजय उज्जैनवाल, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे, गणेश उर्फ गौरव सुनील सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधून पळून जाऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी योग्य ते नियोजन करून सापळा रचून शिताफीने आरोपितांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपितांना दिल्ली येथून नाशिक येथे आणून पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलीस अंमलदार सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे. दिनांक 16/2/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळी प्रमुख राहुल बेनवाल व त्याचे साथीदार 4 ते 5 जण यांनी फिर्यादी मयूर विजय रोहन याच्यावर धारदार हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गुन्हा नंबर रजिस्टर 56/24 IPC कलम 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सराईत असल्याने व यापूर्वी त्यांच्यावर मुख्य गुन्ह्याची कारवाई झाली असल्याने यांना पकडणं अत्यावश्यक होते. त्यामुळे पोलीस आयुक्त श्री मान्य संदीप कर्णिक सर यांनी आम्हाला गुंडाविरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे. त्यानुसार आम्ही माननीय DCP प्रशांत बच्चाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय ACP श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपीच्याबाबत माहिती देऊन सदर आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राजस्थान, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही मान्य CP सर व DCP मान्य क्राईम DCP सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस हवालदार D.के. पवार, पोलीस नाईक प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो. आरोपीच्या मागोमाग आम्ही राजस्थान ते जिथं राहिले त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याच्या तयारीत होते. दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दी ठिकाणी ते आम्हाला दिसून आल्याने आमच्या अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून
सर्व आरोपींना एकदम शिताफीने ताब्यात घेतली, जी की ती एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची बी शक्यता होती किंवा काय करू शक्यता होती. तरी सदर आरोपींना ताब्यात घेऊन मान्य वरिष्ठांना माहिती देऊन स्थानिक पोलीस स्टेशन दिल्लीतले सनलाईट पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई आम्ही त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. सदरचे आरोपी पकडण्याकामी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, मान्य DCP श्री प्रशांत बच्चाव सर, मान्य ACP कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुंडाविरोधी पथकातील अंमलदार गुंजा, DK पवार, सावकार, सूर्यवंशीदादा, आडके, पोलीस नाईक ठाकरे, गांगुर्डे, भागवत, माळी, गौतम अशांनी केले आहे. AB न्यूजसाठी संदीप उनवणे, नाशिक रोड, नाशिक.